पहिला प्रश्न किती मुद्द्याचा आहे बघा भागवत, सगळ्याचं सार सांगा. दुसरा प्रश्न, मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशाने होईल ते सांगा. माणसाच्या जन्माचं पूर्ण सार्थक कशाने होईल ते आम्हाला सांगा. तिसरा प्रश्न, भगवंत अवतार घेतो त्याचं कारण सांगा, प्रयोजन काय, अवताराचं काय कारण आहे. नाही, रावणाला मारायला अवतार रामाने घेतला, हे पटेल कसं. जर सिद्धांताप्रमाणे भगवंत सगळ्यांचं हृदय चालवतो, बरोबर आहे की नाही, मग रावणाचं हृदय पण तोच चालवतो की नाही, बंद. हिरण्याक्षाला मारायला प्रत्यक्ष वराह व्हायची काय गरज आहे, स्वाईन फ्ल्यू. भागवत अगदी बेसिक बरं का, धक्के मारतंय सगळ्या आपल्या विचारसरणीला. जे काही आपण ठोकळ मानन ठरवून घेतलंय, तो दुष्टांना मारायला तो नाही हो, दुष्टांना मारायला त्याला यायची गरज नाहीये, जर सगळं जग तो चालवतो असा सिद्धांत आहे की नाही. अहो साधा मुद्दा, एखाद्याला गिळता येत नसेल तर तो माणूस मरून जातो. गिळता येत नाही मग अन्नच जात नाही, मग तुम्ही पोटाला छिद्र पाडून जर त्यात अन्न भरायचा प्रयत्न केला ना तर ते अन्न पचत नाही, काही दिवस पचतं. फक्त न गिळता येणे ही किती सोपी गोष्ट देवाला करणं शक्य आहे की नाही. आज एक सकाळी वाईट गोष्ट घडली, अगदी दुःख, म्हणजे सगळ्यांचं चित्त हे लावलं. म्हणजे प्रथम ग्रासे मक्षिका पाता म्हणतात ना, पहिला घास घेतला खायला आणि त्याच्यातच माशी पडली. वाईट वाटलं, सगळ्यांना वाईट वाटलं, पण किती सहज मृत्यू आला, फक्त धक्का लागला. मग असं तो रावणाबद्दल करू शकत नव्हता का भगवंत, सहज शक्य होतं. त्याकरता अवतार घ्यायचं कारण काय आहे, तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, अवतार एकूण किती, कोण म्हणतात 10 अवतार आहे, दशावतार म्हणतात ना, कोण म्हणतात 20 अवतार, कोण म्हणतात 22 अवतार, कोण म्हणतात 26. एकूण अवतार किती आणि त्यांच्या काय काय लिहिलंय त्या सगळ्या सांगा. पाचवा प्रश्न, ईश्वर नेमकं काय करतो, विश्व निर्माण करतो म्हणजे कसं निर्माण करतो पेक्षा का निर्माण करतो, काय कारण काय. तो जर आनंद स्वरूप आहे असं म्हणतात, सच्चिदानंद म्हणतो की नाही, मग तो विश्व निर्माण का करतो. आणि सहावा प्रश्न सगळ्यात शेवटचा, जेव्हा अवतार सुरू होते तेव्हा त्या अवतारांना शरण जाता येत होतं. रामावतार सुरू असताना रामावताराला शरण जा, कृष्णावतार सुरू असताना कृष्णावताराला शरण जा. आता कोणाला शरण जायचं. एक मनुष्य असा कोणी आहे का, एक असा देव आहे का बाबा शरण जा, की त्याला शरण गेलं की काम झालं. कुणाला शरण जायचं हे ऐकलं, 6 प्रश्न ऐकले आणि सूत महामुनींच्या डोळ्यात पाणी आलं. का पाणी आलं माहितीये, त्यांना त्यांच्या गुरुजींची आठवण आली. शौनकजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतोय याचं कारण, याचं सगळ्यात मोठं कारण माझ्या श्री गुरूंची माझ्यावर कृपा आहे. ती जर माझ्यावर कृपा नसती तर मी तुम्हाला सांगू शकलो नसतो. आपल्या चित्तामध्ये ज्ञान टिकावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता अधिष्ठात्री अपेक्षा जर काय असेल तर आपण कृतज्ञ असलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. बरं, मला माझ्या गुरुजींची आठवण येऊन डोळ्यात पाणी आलंच पाहिजे, प्रयत्नपूर्वक नाही, सहज. ज्ञानेश्वरी आपण उघडा, ज्ञानोबा ज्या वेळेला श्री गुरूंसमोर ज्ञानेश्वरी सांगतात, भावार्थ दीपिका सांगतात, त्यावेळेला कित्येक ओव्या गुरुस्तवनामध्ये ते वाहून जातात. शेवटी निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञानोबा आपला विषय हा चालला होता रे. हो हो, आणि मग मुद्दा सुरू होतो. ज्ञानोबांना काही कमी कळतंय असं समजू नका, विषयांतर होत आहे असं समजू नका. गुरु विषयी कृतज्ञता भावनेमध्ये आपण जर वाहून जात असू तरच आपल्या चित्तामध्ये ज्ञान टिकेल, ज्ञान स्थिर होईल. ज्ञानाची कृपा करून अशी कधी कल्पना करू नका की शब्द साठवले, माहिती साठवली की त्याला ज्ञान म्हणावं. नाही, शब्दाचा अनुभव याला गुरु कृपाच लागते बरं का. शब्दाचा अर्थ कळायला गणेश कृपा लागते बरं का. शब्दाचा अर्थ कळायला गणेशाची कृपा लागते. ज्यांना कमी कळतं ना त्याच्यावर गणेश कृपा नसते. म्हणून समर्थांची पहिल्या दशकातल्या दुसऱ्या समासातली 27वी ओवी आहे. समर्थ म्हणाले,
असो दयासी ब्रह्मादिक वंदिती. गणपतीचं वर्णन आहे. असो दयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती. असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. ज्याला कळत नाही ना त्यांनी गणेश उपासना करावी. आकलन शक्ती, शुद्ध मराठीत अक्कल, आकलन शक्तीचा अपभ्रंशित शब्द आहे. गणेश कृपा असेल तर कळतं, सरस्वतीची कृपा असेल तर व्यवस्थित सांगता येतं. गणेश कृपा आकलन, सरस्वतीची कृपा प्रतिपादन आणि सद्गुरूची कृपा अनुभव, या 3 कृपा अपेक्षित. आणि ही गुरुकृपा फक्त सेवेने होत नाही, सेवेबरोबर एक कृतज्ञता भाव हवा. प्रत्येकाला गुरुची सेवा घडते असं नाही. एखादा गुरुपासून लांब राहतो पण त्याला गुरुची आठवण येते. त्याचे डबाबून येतात नेत्र, त्याच्या अंगावर रोमांच येतात. मला माझ्या गुरुजींनी खूप शिकवलं. भागवतात आपण स्वतःला शोधायचंय. जसं आरशात आपण स्वतःला पाहतो ना, आरशात दुसरा कसा दिसतो पाहतो का आपण, असा भागवत हा असा आरसा आहे की आपण कुठे आहोत हे दाखवतो. नेत्रामध्ये सुतांच्या पाणी आलं आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. वास्तविक सूतांचे सद्गुरू आहेत ते वेदव्यास, पण विद्यागुरु आहेत भागवत ऐकून आले ते शुकदेवांचा. म्हणून शुकदेवांना ते गुरु मानतायत आणि शुकदेवांची आठवण त्यांनी केली. आनंदाश्रू आले आणि त्यांनी उत्तर द्यायला प्रारंभ केला. ते म्हणाले, पहिला तुमचा प्रश्न होता शास्त्र विस्तीर्ण आहे तर सार काय त्याचं, मोस्ट VVIMP, अगदी महत्वाचं की एवढं तुम्ही करा बस काम झालं. नाही का ते 21 अपेक्षित असतं. किंवा अनेक शिक्षक लोक आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न देतात, हे बघा एवढे एवढे प्रश्न सोडवा तुमचं काम झालं, भरपूर मार्क मिळतील तुम्हाला, असं फिक्स सांगायला प्रारंभ करतात. या सगळ्याच्या सगळ्या शास्त्राचं सार एकच आहे. तुकोबांच्या अभंगाच्या आधारानं सांगतो. वेद अनंत बोलीला, वेद अनंत बोलीला, वेद अनंत बोलीला. वेद अनंत बोलला, श्रुतीच आहे अनंता वै वेदाहा. वेद अनंत बोलीला, वेद अनंत बोलीला. वेद अनंत बोलीला. अर्थ इतुकाची साधिला, अर्थ इतुकाची. प्रश्न काय, सगळ्याचं सार काय, सगळ्या गोष्टीचं अगदी थोडक्यात सांगा. अर्थ इतुकाची साधिला, अर्थ इतुकाची, इतुकाची वा.
गरे साग पग रे सारे ग पद सारे गरे गरे द गरे द पद सा अर्थाई तुकाची या सगळ्याच सार सांगतो मिळाले मी तुकोबा म्हणजे भागवतांनी सांगितलंय. अर्थाई तुकाची साधिला सगळ्या वेदाचं सार. का भागवताला जायचं माहितीये? याच्याकरता. काय भागवत ऐकलंय आम्ही 100 भागवत ऐकलेत. याचा अर्थ एकही ऐकला नाही. फक्त 1 2 3 4 100 मोजण्यात वेळ गेलाय. 100 भागवत ऐकले ना तर कधी 100 भागवत ऐकलेत असं वाक्य येणार नाही. परिपक्वता वाढतच जातो. अर्थाई तुकाची अर्थाई तुकाची वाजवा वाजवा काही हरकत नाही. आनंद होतो कलाकाराला. आपण 4ही कलाकारांच्या कलेचा उपयोग करून घेणार आहोत आपल्या एकाग्रतेकरता. ही कला याचा अर्थ काय माहितीये का? स्वर नावाची गोष्ट अशी आहे की जी आपल्याला स्वतःमध्ये रमवते. स्वस्मिन रमते इति स्वरः. स्वराने आपली भावना डेव्हलप होते आणि तालाने आपली शिस्त डेव्हलप होते. म्हणून दोन्ही गोष्ट जीवनात आवश्यकता आहे. दोन्ही गोष्टींची. काही माणसं नुसते शिस्तीची असतात. नाही, भावनाही पाहिजे. काही भावनिक फार असतात पण बेशिस्त. या 2 गोष्टी आपलं बॅलन्स करणारे आहेत. बरं. आणि सूर बरोबर नसेल ना तर आसूर येतो आणि ताळ बरोबर नसेल तर वेताळ येतो. वेताळ. पुन्हा पहिल्यापासून अभंग. वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधिला. अर्थ तुकाची साधिला शरण विठोबासी जावे. शरण विठोबासी जावे. निज निष्ठे नाम गावे. निज निष्ठे नाम गावे. वेद अनंत बोलीला. वेद अनंत बोलीला. वेद अनंत. पहिला प्रश्न होता शास्त्र विस्तीर्ण आहे त्याचं सार काय? त्याचं उत्तर वेद अनंत बोलिला. अर्थ इतुकाची साधिला. शरण विठोबासी जावे. निजनिष्ठे नाम गावे. बस. तुम्ही म्हणाल बुवा किती सोपं आहे. सगळ्यात अवघड आहे. प्रदक्षिणा घालणं सोपं आहे. गर 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 गर. किती गर 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 प्रदक्षिणा घालतात माणसं देवाला. आपल्या भोवती कोणी फिरायला लागलं की आपल्याला चक्कर येईल की नाही. जप करणं फार अवघड आहे. मेरुमणी येतो केव्हा तरी.
निरूपणेकडे बघतात ना माणसं. अहो जेवायला चला, आलो आता, थोडीच राहिली माळ. हरिचरण शरण होणंच सगळ्यात अवघड आहे हो. आणि त्याचं प्रॅक्टिस आपण या सगळ्यांनी करायचंय. प्रदक्षिणा नमस्कार किंवा या सगळ्याच्या विरुद्ध नाही बरं का मी. तुम्ही म्हणाल बुवा मी जपाच्या कशाच्या विरुद्ध नाहीये. विरुद्ध असायला 2 लागतं, कळलं का. भागवत कशाच्या विरुद्ध नाहीये. देवाला शरणागत होणे एवढंच फक्त सारभूत या सगळ्याचं सार आहे. भगवत हरिचरण शरण होणे. आणि त्याकरता सगळा फापट पसारा मांडायचा आहे. अनेक संप्रदाय, अनेक देवस्थानं, अनेक प्रकारच्या उपासना, अनेक दान धर्म, अनेक प्रवचन, अनेक व्याख्यानं, अनेक कीर्तनं, अनेक प्रकारच्या गुरुपरंपरा. या सगळ्याचं सार एक आहे की ज्यांनी विश्व निर्माण केलं, जो विश्वाला भरून राहिलेला आहे. आणि विश्वाचा विनाश झाला तरी सुद्धा विश्वाचा विनाश ज्यामध्ये होतो, बर्फ जसं पाण्यामध्ये विरघळून गेल्यानंतर पाणीमय होतं, तसं हे विश्व त्याच्यात होणार आहे. असं जे तत्व आहे त्याला आपण जिवंत असताना शरण जाणे. मुक्ती मेल्यावर मिळवायची नाहीये. सांगण्याचा मुद्दा असा, हे सगळ्यात सार आहे. दुसरा मुद्दा, दुसरा प्रश्न होता मनुष्याच्या जीवनाचं सार्थक कशाने होतं. मनुष्याच्या जीवनाचं सार्थक कशाने, माणूस सिद्ध कशाने होतो. विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू. मराठीतले शब्द. कशाला म्हणायचं माणूस म्हणजे. तर म्हणाले भगवंताचं निर्व्याज प्रेम, निस्वार्थ प्रेम चित्तामध्ये ज्याला स्थापन करता आलं त्यानं माणूस पण सिद्ध केलं. निस्वार्थ. बरं, माझा जर देवाकडे काही स्वार्थ असेल ना तर त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला काम म्हणतात. माझं तुमच्याकडे हे काम आहे म्हणतो ना. निस्वार्थ, मला देव आवडतो म्हणून मला देव आवडतो. आणि जेवढ्या परमोच्च तरल सूक्ष्म अशा पातळीवरती आपलं हे प्रेम जाईल फाईन लेवलला, तेवढे आपण तद्रूप होतो, तेच आपण होतो. 2 नाही राहत. तसं माणसाचा देह जो आहे ना, एक गाडी असते बघा. उदाहरण सांगतो मी आपल्याला. सांगली पुणे उदाहरण. सांगलीहून पुण्याला जाणारी गाडी किंवा पुण्याहून सांगलीला जाणारी गाडी कुठली धरा ग्रेत. मी पुण्याचा आहे म्हणून मी पुण्याला जायचा विचार करतो, तुम्ही सांगलीचा विचार करा. त्याच्यावरती एक बोर्ड असतो बघा पुढे, शिवनेरी असेल किंवा एशियाड असेल कुठली, काय सांगली पुणे. कुठून निघाली हे ठिकाण असतं आणि लास्ट त्याचं डेस्टिनेशन काय आहे, शेवटचं स्टेशन काय आहे ते ठिकाण असतं. तशी आपली ही गाडी आहे ना, या गाडीवरती एक गोष्ट लिहिलेली आहे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची असावी किंवा धरावी. पाठभेद आहेत त्यात. मी देह इथून ही गाडी निघाली आणि मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी भगवत रूप आहे, इथपर्यंत ती गाडी जाऊन थांबली पाहिजे. आणि मला सांगा, गाडी नवी असेपर्यंत पोहोचली पाहिजे की नाही तिकडं. वाटेत धडकत 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 काय उपयोग आहे का. अगदी चेप आलेले सगळे, डोळ्याला अलंकार, कानाला अलंकार, दातातले अलंकार, मध्ये त्याच्यात जर मध्येच खाताना शेंगदाणा आत जर गेला ना तुकडा, तर सगळं ठोठो होतोय. सगळं काढूनच साफ करायला लागतंय. अशा गाडीचा काय उपयोग आहे. मुद्दा मला सांगायचा आहे की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, किंवा हे विश्व पुन्हा तिथंच येतंय गाडं. विश्वाचा जो निर्माता आहे, जन्माद्यस्य येतः ते आणि मी दोन नाही, या अनुभव पातळीपर्यंत जाणे हे मनुष्याच्या जीवनाचं सार्थक आहे. याने माणूस पण सिद्ध होतो. नाथ महाराज भागवताच्या आरंभी सांगतात, आत्महिता लागुनी देवे दिलेली मनुष्य योनी. आपल्या हिताकरता, आत्मज्ञानाकरता हा मनुष्याचा देह आहे. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, भगवंत अवतार का घेतो. अवताराचं कारण काय. दुष्टांना मारण्याकरता अवतार घेणं हे दुष्टांचं उदात्तीकरण आहे. बघा हो, रावणाला मारायला राम आले, यात राम मोठा नाहीये, रावण मोठा होतोय.
बरोबर आहे की नाही? बघ, रावणाला आत्ताच बोललो मी, रावणाला मारायला रामाला याचं काय कारण आहे? लंका बुडवायची, द्वारका बुडवली की नाही? लंका बुडवायची. रावण चालला होता, मोबाईलवर बोलत होता. पुष्कळ कॉलेज मधली मुलं अशी चौकात मोबाईलवर बोलतात की नाही, हॅलो, धडकला, मेला, असं होतं की नाही? रावणाला मारायला राम नाही आलेला, लक्षात घ्याल. रामाचा अवतार, भगवंताचा अवतार दुष्टांना मारण्याकरता असेल असं अजिबात वाटून घेऊ नका. तो मारतो हे बरोबर आहे, पण ते सृष्टांना त्रास देतात म्हणून त्यांना मारतो. उदाहरण मी याला सांगतो. डॉक्टर लोक ऑपरेशन करतात पायाचं, हाताचं, काय जे आवडीनं करतात का हो? म्हणजे खऱ्या डॉक्टरांबद्दल बोलतो मी. खरे जे अस्सल डॉक्टर असतील, प्रामाणिक ज्याला म्हणूया, ते म्हणतात ही गोळी घ्या, ऑपरेशनची गरज नाही, होय की नाही? नाईलाजच झालाय, पायाला गँग्रीनच झालंय, ते म्हणले बघ अंगठा कापायला पाहिजे ना. तसा या पूर्ण भारतीय संस्कृतीचा अंगठा होता रावण खाली लंकेच्या इथं, त्याला कापून गँग्रीन झाला. शक्यतो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, बाबा रे दे माझी सीता परत, शेवटचा करी विचार फिरून एकदा. खूप ट्राय केला हो, पण सगळं गँग्रीन वरती पसरायपेक्षा मग संपला विषय. जसा डॉक्टर इलाज नाही म्हणून अंगठा कापतो, तसा भगवंत इलाज नाही म्हणून दुष्टांना मारतो. शक्यतो चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. दुर्योधनाकडे गेलाय किती वेळा, साम करायला गेला की नाही भगवंत, दे बाबा त्यांना 5 फक्त गावं दे, जास्त नको देऊ. इंद्रप्रस्थम वृक महाभारत, इंद्रप्रस्थम वृकप्रस्थम जयंतम वारणावतम, ही 4 गावं दे आणि देई मे कश्चित अन्यथा, 5वं तुला वाटेल ते दे. खरं दुर्योधनानं 5 गावं दिली असती तर काम झालं असतं की नाही? एवढं मोठं युद्ध टळलं असतं की नाही? खूप प्रयत्न केला. तो म्हणला सुई अशी टाकली तर सुई केवढी भूमी भेदेल? सुईच्या अग्रावर याचा अर्थ काय? सुईच्या अग्रावर एवढा खडाही बसू शकेल असं नाही. सुई जेवढी भूमी भेदेल तेवढी जमीन मी पांडवांना देणार नाही. मग उभं राहावं लागलं युद्धाला. चलो, मी 2च भाषा बोलतो म्हणला. एक तर शास्त्राची भाषा बोलतो, नाही ऐकलं तर शचा काना काढून टाकतो. शास्त्र नाही तर शस्त्र, 2च भाषा येतात देवाला बरं का. बोलण्याचा भाव असा. म्हणून भगवंत अवतार घेतो तो दुष्टांना मारण्याकरता नाही. तो दुष्टांना मारतो हे काम त्याचं सेकंडरी नंतरच आहे, पण प्रिय अत्यंत काम जर त्याचं काय असेल तर परित्राणाय साधूना, साधूंना भेटायला ते, सज्जनांना भेटायला येतो. म्हणून विग्रह धारण करतो, देह धारण करतो, डोळे धारण करतो. कशाला? माऊली म्हणाली तो पहावा हे मज डोहळे. भगवंताला डोहाळे लागतात. काय? भक्ताला बघावं. तो पहावा हे मज डोहळे, म्हणून अचक्षुसी मज डोळे. हातामधील लीला कमळे पूजू तयासी. बरं, म्हणून भगवंत अवतार घेतो. किती अवतार हे रिपिटेशन्स होतील, म्हणून मी आता अवतार किती सांगत नाही, याचीच कथा पुढे ऐकायची आपल्याला बरं का. अवतार किती हे आपल्याला ऐकायचंय. 24 अवतार आहेत एकूण, 24. याचा आपण सविस्तर विचार करूया. पुढचा प्रश्न होता, भगवंत हे विश्व निर्माण करतो ते कसं करतो, नाही का करतो? भाय काय गरज आहे? तो आनंद स्वरूप आहे तर कशाला निर्माण करतो? तर म्हणाले याचं उत्तर असं आहे, लोकवत्तु लीला कैवल्यम. खेळ करायचा आहे त्याला. आपण कसं खेळतो की नाही, आपल्याला जर कंटाळा आला तर आपण कॉम्प्युटरवर काय करतो? पत्ते खेळतो. आता कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर जे आहे पत्ते खेळणारं ते आपणच निर्माण केलंय, आपल्यापैकीच कोणीतरी निर्माण केलंय. म्हणजे आपणच आपल्याशी खेळतो थोडक्यात. असं हे सगळं विश्व त्याला खेळायला, म्हणजे ब्रह्मसूत्रातलं सूत्र आहे लोकवत्तु लीला कैवल्यम. तोच रावण होतो, तोच राम होतो, डिशम डिशम डिशम. एका प्रगल्भ चिंतनावर भागवत उभा आहे बरं का. त्या ठिकाणी काही आपल्याला वाईट दिसणार नाही, म्हणून पूर्ण भागवतात कंस वध असा अध्याय येत नाही बरं, कंस उद्धार असा अध्याय येतो.
शिशुपाल उद्धार म्हणजे दुष्टांना सुद्धा आपल्याकडे विरोध भक्तीनं ते भगवंताशी एकरूप होते असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे काही वाईट नाही हे आपल्याला भागवत शिकवतो. तुम्ही म्हणाल मग आम्ही असं होऊ, असली ताकद तर व्हा. रावण जमतंय का बघा. रावण होणं सोपं आहे का शबरी होणं सोपं आहे बघा. देवाशी पंगा घेणं सोपं आहे का बघा. देव जाऊ द्या, रिक्षेवाला रस्त्यावरच ऐकणार नाही आपल्याला. भागवताची एक वेगळी दृष्टी मी आपल्या समोर ठेवतोय. म्हणून भगवंत हे सगळं विश्व निर्माण करतो ते खेळायला निर्माण करतो. खेळतो तो सगळं हे चेंडू निर्माण करतो तर जसं आणि त्याची मॅच फिक्स असते बरं का. जे चांगले वागतात ना त्यांचं तो कल्याण करतो. असं वाटतं बघा हो ते इतके चांगले तरी असं कसं होतं. त्यांनी देह बदलला, आता मेले, परत ते नवीन देह धारण करून पुन्हा याच कामात येणार आहे. आपली बुद्धी थांबून जाते एखादा मनुष्य मेला की बापरे इतकं वाईट झालं. एक मी आपल्या समोर कन्सेप्ट ठेवतो आणि पुढचा मुद्दा पाहूया. साधारणतः आपण परमार्थ जो मोजतो ना ते प्रपंचातल्याच परिमाणाने मोजतो. बघा आपण किती देवाची कृपा झाली हो, यांचा बंगला झाला. किती देवाची कृपा हो, वेळेवर लग्न झालं. याच्यासारखी अवकृपा नाही. नंतर अगदी म्हणतो कशाला तुझ्याशी लग्न केलं. क्षमा करा, गंमत करतोय मी. ती कृपा नाही असं नाही मला म्हणायचं. भगवंत कृपा करतो यानं फक्त प्रापंचिक यशाने मोजू नका देवाची कृपा. मी उदाहरण सांगतो आपल्याला. अपमृत्यू झाला तर आपल्याला काय वाटतं की वाईट झालं, होय की नाही. वाईट वाटतं म्हणजे होऊ नये, बरोबर आहे. पण भक्ताच्या बद्दल ते काही नाही बरं का. भक्ताचा मृत्यू कधीही कुठेही येऊ भगवंत त्याचं कल्याण करतो. उदाहरण, मंगळवेड्याचं गावकूस बांधायचं काम चाललं होतं, गावाची भिंत. आणि हे अर्धवट कच्चं असताना गावकूस कोसळलं आणि त्याच्या खाली शेकडो कारागीर तिथले कामगार गाडले गेले सेवेकरी. त्यामध्ये चोखामेळाही मरण पावले. आता चोखामेळा किती भगवंताचा प्रामाणिक भक्त होता माहितीये. चोखामेळाची बायको पण संत होती आणि चोखामेळाही संत होता. चोखामेळाच्या बायकोचं बाळणपण भगवंतानी केलेलं आहे. म्हणजे त्यांचे विटाळाचे कपडे, जे लोक मंदिरात आलेलं चालत नाही त्यांचा विटाळ होतो, अशांचे विटाळाचे कपडे पांडुरंगाने धुतले, अशी कथा आहे. असा चोखामेळा वरून भिंत कोसळली मरण पावला. आता वाईट आहे की नाही. आमची बुद्धी काय विचार करेल, बघा होय एवढा देवाचा भक्त आणि मरण पावला. पांडुरंग रडू लागले आणि पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा जातोस मंगळवेढ्याला. इतके दिवस झाले असा असा माझा चोखामेळ्याचा देह त्यात पडलाय रे. आणतोस माझ्या मंदिरासमोर त्याची समाधी बांध, जिथं जो काकड आरतीला उभा राहत असे. करतोस हे. नामदेव म्हणले, देवा मी ओळखू कसं, कारण शेकडो लोक मेलेत. पांडुरंगाने सांगितलं, जा तिथे जा आणि तिथे जाऊन जी प्रेत पडली आहेत ना त्याच्यावरचं मांस आता संपलंय, कारण बरेच दिवस झाले, महिना होऊन गेलाय. आता फक्त हाडं शिल्लक आहेत. ती हाडं गोळा कर. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय ना ते माझ्या चोखोबाचा देह आहे. आणि आपल्याला माहिती आहे नामदेव महाराजांनी ती हाडं गोळा करून आणली आणि आज पांडुरंगाच्या मंदिरासमोर त्यांची समाधी आहे बरं का, पंढरपूरला. एवढ्या करता मी आपल्या समोर हा मुद्दा सांगतोय की देवाची भक्ती, देवाची प्रीती, देवाची कृपा प्रपंचातल्या कुठल्याही यशानं मोजू नका. कदाचित यश येईलही, नाही असं नाही. शक्यतो त्याची कृपा आपल्यावरती असतेच. आपण जर हेतू धारण करतो ना तो भगवंत पूर्ण करतो. असं आहेच आहे, नाही असं नाही. पण त्यांनी मोजू नका. म्हणून भगवंत हे सगळं विश्व चालवतोय ना ते लीला म्हणून चालवतोय. आणि आत्ता 6वा प्रश्न होता. 6व्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं होतं की आम्ही आता शरण कुणाला जायचं. रामावतार सुरू असताना रामाला, कृष्णावतार सुरू असताना कृष्णाला शरण जा. पण आत्ता तुम्ही श्रीमद भागवताला शरण जा. तुम्हाला काही संकट आलं तर व्यावहारिक जे काय आहे ते करा. काय औषधं आणा, अमक करा, डॉक्टरकडे जा, करा.
पण भागवतावर डोकं टेका आणि भागवताला सांगा, बा भागवता माझ्यावर ही अशी अशी संकट आली, मी काय करू? असं आपण भागवताला शरण जाऊ शकतो. आणि याचं कारण असं, उद्धव गीतेमध्ये भगवंतानी असं सांगितलंय, उद्धवा मी आता माझा हा देह संपवतोय, कृष्णावताराच्या समाप्तीची गोष्ट आहे, पण मी कुठं गेलो समजू नको, मी आता भागवतात प्रविष्ट होतो. आणि भगवंत भागवतात गेले. ते भागवत यांनी उद्धवाने डोक्यावर घेतलं आणि सर्वत्र प्रचाराला तो बाहेर पडला. अशी 11व्या स्कंदामध्ये गोष्ट आहे. म्हणून भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे ही. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे हे, असं भागवत महात्म्यामध्ये श्लोक आलाय. भगवंताच्या 3 मूर्ती असतात. एक चिन्मयी मूर्ती, प्रत्यक्ष तो जिवंत असतानाची मूर्ती जी होती ना, किंवा अजूनही आपल्याकरता प्रगट झाला तर ती चिन्मयी मूर्ती. मातीची दगडाची मूर्ती म्हणजे मृण्मयी मूर्ती, आणि वाङ्मयी मूर्ती म्हणजे ही मूर्ती. 3 मूर्ती आहेत भगवंताच्या. अशा या 3 मूर्तीपैकी वाङ्मयीन मूर्तीला शरण जावं आणि भागवत आपल्याला जे सांगेल ते ऐकावं. 6 प्रश्न पूर्ण झाले आणि आता प्रत्यक्षामध्ये भागवत सांगायला प्रारंभ करतायत सूत महामुनी. चला तत्पूर्वी आपण थोडं नाम घेऊया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.